अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड परिसर व मुळा पट्ट्यात गेल्या 2 दिवस चालू असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे कोतुळ गावातील प्रसिद्ध महादेवाचं कोतुळेश्वर मंदिर हे पावसाच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेले। हरिश्चंद्रगड परिसरातील पावसाचे पाणी हे मुळा नदीच्या पात्रात झेपावत असते। येथील नदी पात्र हे दुथडी भरून वाहत आहे। अनेक भाविक हे दररोज सकाळी कोतुळेश्वर मंदिर या ठिकाणी देवपूजेसाठी हजेरी लावत असतात। कोतुळेश्वर मंदिर हे ऐतिहासिक मंदिर आहे। चालू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण अकोले तालुका हा जलमय झाला असल्याचं चित्र सध्या दिसत आहे। आदिवासी भागातील अनेक रस्त्यावर पाणी असून अनेक गावचे रस्ते हे प्रवासी व शालेय मुलांसाठी धोकादायक बनले आहेत। तसेच भंडारदरा हे धरण अधिकृत माहितीनुसार 76% भरलं आहे। अकोले तालुक्यातील पाडोशी, सांगवी, आंबीत, पिंपळगाव, खांड ही सर्व धरणे सध्या भरली असून आढळा धरण हे काही अल्प कालावधीत पूर्ण क्षमतेनं भरलं जाईल अशी अपेक्षा आहे। अकोले तालुक्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाचं प्रमाण वाढल्यानं अकोले तालुक्यातील रंदा फॉल, वसुंधरा फॉल, नेकलेस फॉल, तवा फॉल हे प्रवाहित झाले आहेत। यामुळे निसर्गानं मोठी कृपादृष्टी अकोले तालुक्यात केल्यानं बळीराजा आनंद व्यक्त करतोय। तर अकोले तालुक्यात आता धबधबे व धरणे भरल्यामुळे अकोले तालुक्यात पर्यटक तालुक्यातील निसर्गाकडे मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी कॅमेरामन वैभव खरातसह प्रतिनिधी किशोर मोहिते, अकोले।